आपलं मन एक घोड्यासारखं आहे आणि त्याची जर लगाम आपण आपल्या हातात घेतली नाही तर ते आपल्याला कुठेही घेऊन जाऊ शकतं. होय मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे या दुसऱ्या दिवसाच्या कोर्समध्ये. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन इतकं चंचल आहे तर त्याला 10 हत्तींचं बळ आणि घोड्यासारखे वेग दिलेला आहे. मित्रांनो, ह्या जरी उपमा असल्या तरी यापेक्षाही जास्त प्रबळ आपलं मन. या मनाच्या पुढे इतर जेवढ्या काही शक्ती आहेत या सगळ्या फिका पडतील. तुमचं आयुष्य तुम्ही बनवता कारण तुम्ही तुमचं आयुष्य बनवू शकता फक्त एवढ्याच मनाने. होय मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये जे काही आहोत हे सगळं आपल्या मनामुळे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या मनाला नेमकी लगाम कशी लागली जाते, कारण आपल्याला प्रत्यक्ष काही ती दिसत नाही. मन कसं आहे, कसं दिसतंय हे आपल्याला माहीत नाही. मग याच्यावरती नियंत्रण कसं करू शकतो का? होय मित्रांनो, नक्की. अशी पण एक जादू आहे आणि तिचं नाव आहे NLP. NLP मीन्स न्यूरॉन लिस्टिंग प्रोग्राम. म्हणजे अशी एक भाषा की जी आपल्याला त्याच्याबरोबर कसा संवाद साधायचा आणि आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे त्या आपल्याला मनाकडून कशा करून घेता येतील, यालाच आपण ती भाषा वापरतो. त्या भाषेलाच म्हणतात न्यूरॉन लिस्टिंग प्रोग्रामिंग. होय मित्रांनो, आपल्या मेंदूमध्ये जसं काही कम्प्युटरमध्ये आपण एखादं पत्र एखाद्या कम्प्युटरमध्ये टाईप करतो आणि प्रिंट कमांड दिल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याची प्रिंट आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत, दिमागमध्ये, मेंदूमध्ये, या मेंदूमध्ये असणाऱ्या संकल्पना पुन्हा आपल्याला कशा वापरता येतील यासाठी आपण फक्त क्लिक करतो की मला याचं उत्तर पाहिजे. मेंदू ऑटोमॅटिकली ते आपल्याला काढून देतं. पण याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर सगळ्यात महत्त्वाची मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती पण असणं गरजेचं आहे आणि ही पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला NLPची मदत घेणं गरजेचं आहे. आपण जसं स्वतःशी बोलत असतो तसं मन आपल्याला रिस्पॉन्स करत असतं. मग या मनाची शक्ती आपल्याला कशी काय ओळखता येईल? तर सगळ्यात महत्त्वाचं आपण एक उदाहरण घेऊयात. 2 विद्यार्थी असतात. एक म्हणतो मी फेल होणार. दुसरा विद्यार्थी म्हणतो मला 100% मिळणार. होय मित्रांनो, हीच खरी गंमत आहे. इथे फक्त त्याच्या विचाराची आणि त्याच्या मनावरचा असणारा प्रभाव हेच आपल्याला इथे महत्त्वाचं दिसून येतं. परीक्षेआधी एक विद्यार्थी म्हणतो मी फेल होणार किंवा काठावरती पास होणार. तोच दुसरा विद्यार्थी म्हणतो की मी या परीक्षेमध्ये 100% गुण मिळवणार. आणि दोघांचाही सिलेबस तर सेम आहे. मग असं का होतंय? तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जी काही मन दिलेलं आहे, ही मनाची शक्ती दिलेली आहे, हे सगळ्यांमध्ये सारखेच आहे. पण आपल्याला कसं वापरायचं? आपण एखाद्या बाजारातून मोबाईल घेतला, तर त्याच्यासोबत एक कागद येतो. म्हणजेच तो कागद म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतो, की आपण मोबाईल कसं. त्याच पद्धतीने आपला मेंदूसुद्धा एक चांगला डिव्हाइस आहे आणि ते कसं वापरायचं मॅन्युअल्स याचं मॅन्युअल्स आपल्याला मिळालेलं नाही आहे. मित्रांनो, हेच आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण दिवसभरामध्ये 60,000 विचार करत असतो. मग या 60,000मध्ये जे काही निगेटिव्ह थॉट आहेत, मी करू शकणार नाही, माझ्या ह्याच्याने होणार नाही, हे माझ्याकडून उचललं जाणार नाही, हे मी लक्षात ठेवू शकत नाही, अशी काही उदाहरणं आहेत. हे तुम्ही आता बंद करायचे आहे आणि त्याच्याऐवजी काय म्हणायचं आहे? पॉझिटिव्ह स्टार्ट करायचं आहे. मी सहज उचलू शकतो. होय मित्रांनो, मी गाडी चांगली चालवत आहे. इतकं इतकं पॉझिटिव्ह करायचं आहे मित्रांनो. होय. त्याचबरोबर मी 50 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. होय मित्रांनो. त्याच पद्धतीने मी 2 किलोमीटर पळू शकतो, 10 किलोमीटर पळू शकतो. त्याच पद्धतीने मी 100% मिळवणार. होय मित्रांनो. आणि उरलं परीक्षेचा, तर मी कोणत्याही परीक्षेला बसलो असता उत्तीर्ण होतो. निगेटिव्ह असेल, मी श्रीमंत होईल का? तर दुसरीकडे त्याचाच आपण पॉझिटिव्ह तयार करून घ्या, की मी प्रत्येक वर्षाला 2 ते 3 कोटी रुपये कमवेल. होय. हे झाली पॉझिटिव्हमध्ये. आणि आजची ॲक्शन तुमच्यासाठी मित्रांनो. आजची ॲक्शन. आज पूर्ण दिवस तुम्हाला कोणकोणते निगेटिव्ह विचार आले ते लिहून काढा मित्रांनो. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. आशा करतो की तुम्ही व्हिडिओ पॉज केला होता आणि आता तुम्ही प्ले करतायत. होय मित्रांनो, खरंच ॲक्शन गरजेची आहे. कित्येक जणांना ही माहिती असूनसुद्धा ॲक्शन घेत नाहीत आणि त्यात तुमच्यापैकीच मी होतो, की 2 ते 3 वर्ष मी या गोष्टीमध्ये फक्त शिकलो, मात्र माझ्या आयुष्यामध्ये वापर केला नाही, म्हणून परिणाम दिसत नव्हता. मात्र मी प्रत्यक्षपणे व्यवहारामध्ये याचा वापर करायला शिकलो आणि आज तुमच्यासमोर त्याचा परिणाम दिसत आहे. होय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही जे काही निगेटिव्ह थॉट्स लिहिले त्याच्या विरुद्ध थॉट्स तुम्ही काय करायचे? लिहायला सुरुवात करायची. आणि रोज आता निगेटिव्ह थॉट तुमच्या डोक्यासमोर आला, तर त्याच्या जागी तुम्ही रिप्लेस करा पॉझिटिव्ह थॉटला आणि आपलं आयुष्य बदलायला शिका. होय मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा 5 दिवसाचा कोर्स बघायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्यासाठी तिसऱ्या दिवसासाठी आपण नवीन कंटेंट घेऊन येणार आहोत. तो तुम्ही बघायला विसरू नका आणि अशाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला शिका. धन्यवाद. बाय बाय.